प्रतापगडच्या पायथ्याशी खाना छत्रपती शिवाजी महाराजांचं छान स्वामी नाव. अरे आपल्याला वाटतं आपल्यावरती संकट इथं राजांवरती संकट आलंय, छत्रपती शिवाजी महाराजांवरती संकट आलंय. खानानं कट रचलाय छत्रपती राजांना या ठिकाणी गणिमाकावा करून छत्रपतींना या ठिकाणी संपवायचं. अरे किती खानानं त्या ठिकाणी आपल्या राजांसाठी केले ऐका. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान. त्यासे नाही जाणीव शक्ती, त्यासे नाही कल्पना युक्तीची. खानाला वाटलं काय राजा असा कसा आहे, काहीतरी युक्ती करता येईल. अरे एवढा वाईट आहे, खान निघालाय कोणाला संपवायला, छत्रपती शिवाजी महाराजांना संपवायला. महाराष्ट्र ही महाराष्ट्राची भूमी आहे. आपण देवाला, देशाला, धर्माला किंमत देतो. खान निघालाय, निघताना तुळजापूरमध्ये जावं. तुळजापूरमध्ये गेल्यानंतर तुळजापूरमध्ये कोणाचं मंदिर आहे, तुळजापूरमध्ये देवीचं मंदिर आहे. अरे त्या देवीच्या मंदिराचं उद्ध्वस्त करायला निघालाय. आजही तुम्ही तुळजापुराला गेलात ना, तुळजापूरच्या मूर्त्या तुम्हाला उडलेल्या दिसतील. तुळजापूरच्या मंदिरातल्या मूर्त्या उडवल्या. कोणता देव आहे तुळजापूरमध्ये ऐका. अण्णादी निर्गुण प्रकटनी भवानी आईचा जोगवा, जोगवा वागेन आईचा जोगवा, जोगवा वागेन आईचा जोगवा, जोगवा वागेन आईचा जोगवा मागिले, आईचा जोगवा मागिले, आईचा जोगवा मागिले, आईचा जोगवा मागिले. खानानं तुळजापूरमध्ये प्रत्येक देवीच्या मूर्त्या उडवल्या. प्रत्येक मूर्ती उडवल्यानंतर आजही दर्शन घडतं. अरे किती उद्ध्वस्त केला, या बहिणीची आबरू लुटली. छत्रपती राजांपर्यंत आमच्या बातमी पोहोचली. राजांना कळालं तुळजापूरमध्ये या खानानं सगळं उद्ध्वस्त केलंय. राजांना राग आला. राजांनी विचार केला, अरे खानानं तुळजापूर सोडलं. तुळजापूर नंतर पंढरपुराकडे गेला. पंढरपुरामध्ये कोणाचं मंदिर आहे, पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरात गेला. मंदिर उद्ध्वस्त करायला लागलाय. पंढरपूरमध्ये कोणाचं मंदिर आहे, घेई 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 माझे वाचे वाचे पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराचं पण सगळं उद्ध्वस्त केलं. राजांपर्यंत बातमी पोहोचली. पंढरपूर झाल्यानंतर आता पैठणला गेला. पैठणला कोण आहे, शांतीब्रह्म नाथबाबांचं मंदिर आहे. पैठणला गेल्यानंतर त्यांनी विचार केला, तिथलं सुद्धा मंदिर उद्ध्वस्त करायला लागलं. फक्त आवाज आहे, काही गडबड करू नका. कोणाचं मंदिर आहे का, डवर मिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका, 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 तुम्ही डुगु डुगु ऐका, तुम्ही डुगु डुगु ऐका, तुम्ही डुगु डुगु ऐका. आवाज द्या. पिंगळा 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 पिघला, अरे पिघला महाद्वारी, गली गलीत देखा पिघला महाद्वारी, पिघला महाद्वारी, गली गलीत देखा पिघला महाद्वारी. आहप वागा सोप वागा प्रोप नगरावारी, सामन होली भजनी लागा देव करा गैवा. हरी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारी वारी,
जावई कुंकू कुंकू अरे वा! अरे कुंकू जॅकेट काढावली कुंकू जॅकेट काढावली कुंकू जॅकेट काढावली कुंकू जॅकेट काढावली कुंकू जॅकेट मावशी नाचायचंय. ओ हे तरी नाही कालो तर दुसरा येईल हे तरी नाही कालो तर दुसरा येईल हे तरी नाही कालो हो 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 बिंगा ग बाई बिंगा ग बाई बिंगा बिंगा ग बाई बिंगा ग बाई बिंगा ग तुम्ही आवाज द्या ना, आमचा. मला पंढरीला लग बया 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 मला पंढरीला लग बया 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 पंढरीला लग बया 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 पंढरीला लग बया 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 ऐका, चालू राहू द्या. अरे सगळी काही मंदिरं उद्ध्वस्त केली. एवढी मंदिरं उद्ध्वस्त केलं, माझ्या राजाला बरं वाटलं नाही. राजाला राग आला. अरे खान एवढा वाईट आहे. प्रत्येक मंदिरं उद्ध्वस्त केली. मांडरगडला सुद्धा गेला, जेजुरीला गेला. अहोवाग्य सोहवाग्य तुम्ही ऐकलं. सगळी मंदिरं उद्ध्वस्त केली. एकही मंदिर सोडलं नाही. आता राजांजवळ, छत्रपती शिवाजी राजांजवळ खान येऊन पोहोचला. आणि खानाने बघितलं. खानाने आवाज दिला, ऐका शुभम महाराज. खान हाक मारितो हसरी, खान हाक मारितो हसरी, रोखून नजारा गैरी जिरा. हाजी राजी जी हाजी हाजी राजी जी हाजी हाजी राजी जी खानानं आवाज दिला, आवाज. खानानं आवाज दिला आणि दगा केला. आवाज प्रेमाने दिला, इकडे या, आलिंगन द्या. आवाज दिल्यावरती खानानं राजांना आलिंगन दिलं. आणि खान काय करायला लागला, ऐका शुभम महाराज. खान दहाभिमान महाल्याला, खान दहाभिमान महाल्याला, कटारीचा वार त्यानं केला, कटारीचा वार त्यानं केला. टर टर फाडलं पोटाला. ऐका, खानानं दगा केला आणि कटारीचा वार केला. अरे माझे राजे काही कच्च्या गुरुची चेले नव्हते. पोटामध्ये शिलखत होत. खानाचा वार फुका गेला आणि खाल यलमडला. राजांनी संधीचं सोनं केलं. हातामध्ये वाघ नखे होते. वाघ नख्याचा मारा केला, वाघ नख्याचा मारा केला. अगं नख्याचा मारा केला राजाचा मारा केला. छत्रपती शिवाजी राजांनी जेवढी काही मंदिरं उद्ध्वस्त झाली, जी काही त्या ठिकाणी आया बहिणींची आबरू लुटली, याचा सगळ्यांचा बदला घेतला आणि टरा टरा फाडलं पोटाला, टरा टरा फाडलं पोटाला, टरा टरा पोटाला फाडला आणि पोटातला कोतळा बाहेर काढला. अशा पद्धतीने राजाचा पराभव केला. त्या राजाचं नाव काय? एकच नाव आहे त्या राजाचं. काय नाव आहे ऐका. तुमचं आमचं असणारं दैवत म्हणजे कोण? ऐका, दैवत छत्रपती हो आमचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती. क्षत्रिय कुलावतंस सिंहा
राज नसताना सुद्धा आता लय जोरात आवाज आला. ऐका, राजांना आपण मानतो, राजांसाठी सगळं करा. अजून जरी नाही कळलं तरी देवाची भक्ती करा. पांडुरंग सांगितला, माग्या जेजुरीचा मल्हारी सांगितला, देवी सांगितली, सगळे देव सांगितलेत. अजूनही थोडे देव सांगून जाईल जाताना. मावशी हो, भात शिजला का हो? इकडं बघा की मग, इकडं बघा. हां मग सगळ्यांनी आता भगवंताची सेवा करा आणि सगळ्यांनी मिळून यांना सगळ्यांना खूप आशीर्वाद द्या. पुन्हा एकदा संपूर्ण कुटुंबाला द्यावेत तेवढे खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा या लेकरांसाठी. या परिवाराचं सगळ्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आज बापासाठी केलेलं या कार्यक्रमामध्ये तन मन धनाने सगळं काही कार्य त्यांनी केलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाला आलेले मृदुंगाचार्य खरं दौंडवर्ण आवर्जून या कीर्तना करता आले. शुभम महाराज कदम यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तर गायनाला साथीला असणारे गजानन महाराज सोमटकर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. इकडे या शेजारी असणारे महेश महाराज त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या वाजवा. गावातलं असणारं भूषण सगळे टाळकरी बाबांसाठी तर आवर्जून काय ताल धरून नाचत होते. हे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू शके. एकदा जोरदार सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा. ओरिजिनल विनेकरी बाबांसाठी पण जोरदार टाळ्या. सगळ्यांनी अशीच भगवंताची सेवा करा. आज सिस्टीमवाले दादा, लाखोंची सिस्टीम आहे, खूप सुंदर तुमची सिस्टीम आहे. माऊली ज्ञानोबरांच्या चरणी प्रार्थना करेन. तुमची आज 4 लाखाची सिस्टीम आहे ना, त्यापेक्षा 10-15 सिस्टीम तुमच्याकडं हो, ही माऊलींना प्रार्थना करेन. एकदा जोरदार दादा. आजचा कार्यक्रम संपूर्ण यूट्यूब चॅनलवरती येणार आहे. या यूट्यूब चॅनलचं नाव आहे वारकरी विचारधारा. या यूट्यूबवरती जाऊन तुम्ही आजचं कीर्तन पुन्हा बघू शकता. इथं जर आवाज आला नसेल तर घरी जाऊन आवाजात ऐका. झालेली सेवा पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी तुम्हा सर्व मातापितांच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर करू मेरे बातरे मोतरे राजमा 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 नाही वृक्षाला अधिकार